एक क्लायंट धावत पळत आले माझ्याजवळ. अवस्था फारशी चांगली वाटत नव्हती. घाम फुटलेला, श्वास वाढलेला, धाप लागलेली अक्षरशः त्यांना. जरा शांत होऊ दिलं आणि त्यांना मी विचारलं, "सर काय झालं? एवढं टेन्शनमध्ये का दिसताय? व्यवसायात काय फारसं चांगलं चाललेलं नाही आहे." तर बँकेचा मेसेज आलेला दिसला, की बँक अकाउंटमधला बॅलन्स मिनिमम लेव्हलपेक्षाही कमी गेलाय. तोपर्यंत दुसरा फोन आला. तो फोन होता माझ्या एका सप्लायरचा, की जे म्हणाले, की "सर तुमची ऑर्डर मी प्रोसेस करू शकत नाही. कारण तुमच्याकडून पेमेंट्स मला वेळेत येत नाही आहे." ह्या दोन गोष्टी कशातरी प्रोसेस करतोय तोपर्यंत मेल बघितला तर मेलवर माझ्या एका चांगल्या एम्प्लॉईचं रेझिग्नेशन लेटर येऊन पडलेलं, की या सगळ्या गोष्टी अचानक माझ्या बाबतीत कशा काय झाल्या मला काही समजत नाही आहे. म्हणून मी ॲक्च्युली तुमच्याजवळ आलो. त्यांना विचारलं, की "सर तुम्ही लास्ट टाईम तुमचं हेल्थ चेकअप कधी केलेलं?" त्यानंतर पुढचा प्रश्न मी त्यांना विचारला, की "सर मग तुम्ही तुमच्या बिझनेसचं हेल्थ चेकअप लास्ट टाइम तुम्ही कधी केलेलं?" की जसं आपण आपल्या तब्येतीचं हेल्थ चेकअप करतो वेळोवेळी, अचानक हार्ट अटॅकच येऊ नये, वेळच्या वेळी आपण आपल्या तब्येतीचं, आपल्या शरीराचं हेल्थ चेकअप करत असतो. मग तीच गोष्ट आपण आपल्या व्यवसायात लागू का करत नाही बरं? व्यवसायही आपल्यासारखाच असतो ना. व्यवसायही आजारी पडतो. जर तो आजारी पडत असेल तर काही गोष्टी आपल्याला सांगत असतो. आपण त्या गोष्टींकडे जर वेळच्या वेळी लक्ष नाही दिलं तर आपल्या व्यवसायाचीही कधी कधी अशीच अवस्था होते, की जी अचानक आपल्याला वाटतं, की असं अचानक कसं काय झालं. पण ते अचानक झालेलं नसून ते बऱ्याच वेळापूर्वी सुरू झालेलं असतं. त्याचे सिग्नल्स आपल्याला मिळत असतात, मात्र ते सिग्नल्स आपण इग्नोर केलेले असतात. नमस्कार, मी CA संतोष नलवडे. आज सांगली टॉक्सच्या ह्या एपिसोडमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे आपल्या व्यवसायाचं हेल्थ चेकअप. आपण बऱ्याचदा आपल्या बॉडीचं हेल्थ चेकअप करत असतो, पण आपल्या व्यवसायाचं हेल्थ चेकअप आपण कधी करतच नाही. हे सुरुवात करण्यापूर्वी मी एक छोटीशी स्टोरी शेअर करतो, म्हणजे ह्या गोष्टींची गरज काय आहे हे जास्त चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होईल. एक 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी ऑफिसमध्ये बसलेलो, एक क्लायंट धावत पळत आले माझ्याजवळ. अवस्था फारशी चांगली वाटत नव्हती. घाम फुटलेला, श्वास वाढलेला, धाप लागलेली अक्षरशः त्यांना. येऊन बसले माझ्याजवळ. मला नेमकं समजेना की काय झालंय, असं का व्हायला लागलंय? ह्यांना ह्याच्या आधी असं कधी बघितलं नाही. परिचयाचे होते त्यामुळे बऱ्याच वर्षापासून त्यांना मी ओळखतोय. जरा शांत होऊ दिलं आणि त्यांना मी विचारलं, "सर काय झालं? एवढं टेन्शनमध्ये का दिसताय?" तर त्यांनी बोलायला सुरुवात केली, की "सर व्यवसायात काय फारसं चांगलं चाललेलं नाही आहे. आज सकाळी उठलो, ऑफिसला जायला चाललो, तर बँकेचा मेसेज आलेला दिसला, की बँक अकाउंटमधला बॅलन्स मिनिमम लेव्हलपेक्षाही कमी गेलाय." तीच गोष्ट थोडीशी मनाला लागली. तसंच ऑफिसला चाललेलो, फॅक्टरीमध्ये चाललेलो. तोपर्यंत दुसरा फोन आला. तो फोन होता माझ्या एका सप्लायरचा, की जे म्हणाले, की "सर तुमची ऑर्डर मी प्रोसेस करू शकत नाही. कारण तुमच्याकडून पेमेंट्स मला वेळेत येत नाही आहेत." ह्या दोन गोष्टी कशातरी प्रोसेस करतोय तोपर्यंत मेल बघितला तर मेलवर माझ्या एका चांगल्या एम्प्लॉईचं रेझिग्नेशन लेटर येऊन पडलेलं. मला काय करावं समजत नाहीये, की या सगळ्या गोष्टी अचानक माझ्या बाबतीत कशा काय झाल्या? काल परवापर्यंत तर सगळं ठीक-ठाक वाटत होतं. हे सगळं अचानक कसं झालं? मला काही समजत नाहीये म्हणून मी ॲक्च्युअली तुमच्याजवळ आलोय. मी पहिल्यांदा त्यांना शांत व्हायला सांगितलं. पाणी दिलं थोडंसं. थोडे शांत झाल्यावर मी पहिल्यांदा त्यांच्या मला तब्येतीची काळजी वाटत होती. त्यांची अवस्था बघून मला वाटत होतं, की ह्यांना खरंच काहीतरी इश्यू सुरू आहे की काय तब्येतीचा. त्यांना विचारलं, "सर तुम्ही बरे तर आहात ना?" म्हणले, "ठीक आहे, मी बरा आहे." त्यांना विचारलं, की "सर तुम्ही लास्ट टाईम तुमचं हेल्थ चेकअप कधी केलेलं?" तर ते म्हटले, की "एक 2-3 महिन्यापूर्वी मी एका डॉक्टरांच्याकडे गेलेलो आणि मी माझं पूर्ण हेल्थ चेकअप करून घेतलं. मोस्टली गोष्टी तर ठीक होत्या. 2-3 प्रॉब्लेम्स वाटत होते. डॉक्टर साहेबांनी मला काही त्याबद्दल टिप्स दिल्यात आणि त्या मी फॉलो करतोय. त्यामुळे आता माझी तब्येत थोडीशी ठीक आहे." एका बाजूला मला थोडंसं हायसं वाटलं, की यांची तब्येत तरी ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मी त्यांना विचारला, की "सर मग तुम्ही तुमच्या बिझनेसचं हेल्थ चेकअप लास्ट टाईम तुम्ही कधी केलेलं?" नेमकं मी काय म्हणतोय त्यांना समजलं नाही. थोडं 2 मिनिट त्यांनी माझ्याकडे बघत राहिले. मी प्रश्न रिपीट केला. "सर तुम्ही तुमच्या बिझनेसचं हेल्थ चेकअप लास्ट टाईम कधी केलेलं?" ते थोडेसे गोंधळलेले दिसले. स्पष्टच ते म्हटले मला, की "सर तुम्ही काय म्हणताय मला समजत नाहीये. थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं होईल." मग मी त्यांना बोलायला सुरुवात केली. त्यांना म्हटलं, की जसं आपण आपल्या तब्येतीचं हेल्थ चेकअप करतो वेळोवेळी. का करतो? तर पुढे जाऊन आपल्याला मोठा कुठला त्रास होऊ नये. अचानक हार्ट अटॅकच येऊ नये. ह्यासाठी आपण आधीच काळजी घेत असतोय. वेळच्या वेळी आपण आपल्या तब्येतीचं, आपल्या शरीराचं हेल्थ चेकअप करत असतोय. त्यातून आपल्याला काही सिग्नल्स दिसत असतात, की बाबा माझं ब्लड प्रेशर वाढायला लागलंय, माझी शुगर वाढायला लागली आणि त्याचा पुढे जाऊन काही फारसा मोठा त्रास होऊ नये म्हणून आपण काय करतो, की त्याबद्दल काळजी घेतो, डॉक्टरांचा सल्ला घेतो. मग तीच गोष्ट आपण आपल्या व्यवसायात लागू का करत नाही बरं? व्यवसायही आपल्यासारखाच असतो ना. व्यवसायही आजारी पडतो. व्यवसायही काही सिग्नल देत असतो आपल्याला.
जर तो आजारी पडत असेल तर काही गोष्टी आपल्याला सांगत असतो. आपण त्या गोष्टींकडे जर वेळच्या वेळी लक्ष नाही दिलं तर आपल्या व्यवसायाची ही कधी कधी अशीच अवस्था होते की जी अचानक आपल्याला वाटतं की असं अचानक कसं काय झालं. पण ते अचानक झालेलं नसून ते बऱ्याच वेळापूर्वी सुरू झालेलं असतं. त्याचे सिग्नल्स आपल्याला मिळत असतात, मात्र ते सिग्नल्स आपण इग्नोर केलेले असतात. त्या डिस्कशन सेशनमध्ये मी त्यांच्याशी जे काय बोललो त्यातला थोडासा पार्ट मी एक डॉक्युमेंट बनवून आणलंय आणि त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर आम्ही त्यांच्या डिस्कशनमध्ये त्यांना 8 टेस्ट सांगितल्या. जसं आपण दवाखान्यात गेल्यानंतर जर आपल्या हेल्थचं चेकअप आपण करत असेल तर काय करतो, फॉर एक्झाम्पल ब्लड चेक करतो, आपण युरिन चेक करतो, शुगर वाढली का बघतो, बीपी वाढलाय का बघतो. तसंच व्यवसायाचं आरोग्य बघायसाठी मी एक 8 टेस्ट त्यांना सजेस्ट केला की ह्या 8 टेस्ट तुम्ही करून बघा आणि त्याची उत्तरं पॉझिटिव्ह येतात का निगेटिव्ह येतात बघा आणि त्याच्यावरून आपण त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं काय सोल्युशन करता येईल ह्याच्यावर विचार करू. पहिली टेस्ट मी त्यांना सांगितलेली ती म्हणजे प्रॉफिटेबिलिटी टेस्ट. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आपण व्यवसाय कशासाठी करत असतोय, तर सगळ्यात महत्वाचा मोटिव्ह कुठल्याही व्यवसायाचा असतोय तो म्हणजे नफा. प्रत्येक जण नफा कमवायसाठीच व्यवसाय करतो ना. मग जर आपल्या व्यवसायातून नफाच जर योग्य मिळत नसेल तर तो व्यवसाय करण्यायोग्य आहे का हे विचार करण्याची खरंच गरज आहे. जर आपल्या अपेक्षापेक्षा कमी नफा येत असेल तर तो कसा वाढवता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट यामध्ये येते की प्रॉफिटेबिलिटी टेस्ट करायची तर का बरं. तर मी आजपर्यंत माझ्या अनुभवामध्ये मी बऱ्याच लोकांना भेटलो, बऱ्याच व्यावसायिकांना भेटलो, तर त्यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला जाणवली की टर्नओव्हर आणि नफा ह्या 2 गोष्टींमध्ये लोक गफलत करतात. बऱ्याचदा लोकांना वाटतं की टर्नओव्हर वाढला की माझा नफाही वाढेल, पण ऍक्च्युली प्रत्येक वेळी तसं होईलच याची काही गॅरंटी नाही आहे. आपला मोटिव्ह हा आपला टर्नओव्हर वाढवणे नसून आपला प्रॉफिट कसा वाढेल ह्याच्याकडे जास्त असणं गरजेचं आहे. हे डिस्कस केल्यानंतर माझ्या त्या मित्रांना पटलं की बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण हे करावं कसं. तर त्यासाठी मी त्यांना 4 प्रश्न सांगितले की हे 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याचे उत्तर पॉझिटिव्ह येतात का निगेटिव्ह येतात ह्याच्यावर आपण परत डिस्कस करू. त्यांना मी सांगितलेला पहिला प्रश्न होता तो म्हणजे प्रत्येक तुम्ही जी काही गोष्ट विकता त्यावर थोडासा का होईना नफा मिळतो का. बऱ्याचदा लोक काय करतात की न नफा ठेवता बरेचसे प्रोडक्ट असे विकतात की त्यामध्ये काहीच नफा राहत नाही किंवा त्याचा नफा प्रॉफिट कॅल्क्युलेटच केला जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की लॉंग टर्ममध्ये अशा वस्तू खूप जास्त विकल्यामुळे आपल्या व्यवसायावर त्याचा निगेटिव्ह परिणाम व्हायला चालू होतो आणि आपला व्यवसाय थोडासा डबघाईला यायला चालू होतो. दुसरा प्रश्न आहे की सर्व खर्च वजा जाता माझ्याकडे नफा राहतो का. बऱ्याचदा काय होतं की मी एखादी वस्तू, फॉर एक्झाम्पल माझं ट्रेडिंगचं व्यवसाय आहे, काहीतरी किराणा मालाचा व्यापार करतो मी फॉर एक्झाम्पल, तर मी चहा पावडरचं एक पॅकेट 10 रुपयाला खरेदी केलं आणि 11 रुपयाला विकलं. मोठामोठी असं वाटतं की मला नफा झाला, पण प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही, कारण तो व्यवसाय करताना माझ्याकडे भरपूर खर्चही होत असतात. फक्त मी वस्तू खरेदी करून आणली आणि त्यासाठी जो काय माझा खर्च झाला तेवढाच माझ्या व्यवसायाचा खर्च नसून जर मी काय माझ्या कामगारांना पगार देत असेल, मी भाड्याच्या जागात व्यवसाय करत असेल तर त्या ठिकाणचं मी रेंट देणार, लाईट बिल भरणार, माझ्या कामगारांना पगार देणार, ह्या बऱ्याचशा गोष्टींसाठी माझा खर्च होत असतो. तो सगळा खर्च मायनस करून माझ्याकडे नफा शिल्लक राहतो का हे तपासणं फार गरजेचं आहे. तिसरा प्रश्न मी त्यांना सांगितला की तुमचं स्वतःचं वेतन धरून तुमच्याकडे नफा राहतो का. आपण बऱ्याचदा विचार काय करतो की माझ्याकडे 10 कामगार आहेत आणि 10 कामगारांचा पगार तर मी मायनस केला आणि तो मायनस करूनही माझ्याकडे नफा राहिला, पण त्या 10 कामगारांच्या व्यतिरिक्त अजून एक माणूस तिथे काम करतो, तो म्हणजे मी स्वतः. माझ्या स्वतःचा त्यामध्ये काहीतरी मेहनताना कन्सिडर केला पाहिजे ना. मी स्वतः जर दुसरीकडे कुठेतरी काम केलं असतं तर मला काही ना काहीतरी पैसा मिळालाच असता. तो माझा स्वतःचा पगार जर मी माझ्या व्यवसायातनं कन्सिडर केला तर तो मायनस केल्यानंतर मला नफा राहतो का हे पण बघणं गरजेचं आहे. चौथा प्रश्न मी त्यांना विचारला की तुमचा नफा प्रत्येक वेळी तुमच्या व्यवसायात पुन्हा गुंतला जातोय का. ह्याचा अर्थ असा की नफा व्यवसायात गुंतणं ही चांगली गोष्ट आहे. मी फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपये ह्या वर्षामध्ये 10 लाख रुपये नफा कमवला आणि त्यातला 2-3 लाख रुपये मी माझ्या व्यवसायाच्या डेव्हलपमेंटसाठी वापरले. ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे, पण असं होतंय का की नफा जेवढा होतोय तो सगळाच पुन्हा तुमच्या व्यवसायात अडकला जातोय. तुमच्या स्वतःच्या वापरासाठी त्यातून पैसेच तुम्ही काढू शकत नाही. असं असेल तर खरंच हा रेड फ्लॅग आहे
आणि तुम्ही ह्याचा विचार करायला पाहिजे. तर त्यांनी 2 मिनिट विचार केला आणि म्हटले ठीक आहे, आता मी माझ्या माइंडमध्ये तर हे प्रश्न विचारले, मला त्याची उत्तरं पण सापडली, बरेचसे क्वेश्चन यातले निगेटिव्ह आहेत माझ्या बाबतीत. काय करायला पाहिजे, तर याचं सोल्युशन काय करता येईल? त्याचं सोल्युशनचं डिस्कशन करताना सगळ्यात पहिला पॉईंट येईल की तुम्ही तुमच्या वस्तू ज्या किमतीला विकता त्या किमती तरी योग्य आहेत का, पहिल्यांदा तुम्ही विचार केला पाहिजे. जे फॉर एक्झाम्पल मी एखाद्या पेनचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल आणि ते मी 10 रुपयाला माझं पेन विकत असेल, तर खरंच 10 रुपयाला ते पेन विकणं मला परवडते का, हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. माझे सगळे खर्च आणि माझं रॉ मटेरियलची कॉस्ट, लेबर कॉस्ट, बाकी सगळे ओव्हरहेड्स सगळं कन्सिडर करून मला ते 10 रुपयाला विकणं पॉसिबल तर आहे का, हे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट बघायला पाहिजे ती म्हणजे खर्च कंट्रोलमध्ये ठेवणं. नफा या 2 फॅक्टरवर म्हणजे डिपेंडंट असतोय. पहिला फॅक्टर तर तुमची सेल आणि दुसरा फॅक्टर तुमचे खर्च. जर सेल प्राइस तुमची योग्य असेल आणि तरीही तुम्हाला नफा मिळत नसेल, तर तुमच्या खर्चांच्यावर पण कंट्रोल करणं गरजेचं आहे. बघायला पाहिजे आपल्या व्यवसायामध्ये की कुठले खर्च आपण कमी करू शकतोय, कुठले खर्च नाही केले तरी चालतील किंवा कुठले खर्च कंट्रोलमध्ये आणायला पाहिजेत. ह्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट येतो, तो म्हणजे उच्च नफा देणाऱ्या गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी माझ्या दुकानात 50 वस्तू विकतोय आणि त्या 50च्या 50 वस्तूंचं प्रॉफिट मार्जिन सेम असतं का हो? तर नक्कीच नसतं. प्रत्येक वस्तूचं प्रॉफिट मार्जिन खूप व्हेरी करतं. काहींचं कमी असतं, काहींचं जास्त असतं. तर मी काय करायला पाहिजे की माझ्या व्यवसायामध्ये ज्या वस्तू सगळ्यात जास्त नफा देतात त्या वस्तूंचा सेल जास्तीत जास्त कसा होईल ह्याकडे मी फोकस केला पाहिजे. तर माझ्या बिझनेसची ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वाढू शकेल. त्यानंतरचा एक पॉईंट काय मी त्यांना सांगितलेला की तुम्ही डिस्काउंट्स आणि ऑफर्स ज्या देता तुमच्या कस्टमरला त्याचा पुन्हा एकदा रिव्ह्यू करून घेणं गरजेचं आहे. फक्त सेल वाढवायसाठी जर तुम्ही अवास्तव डिस्काउंट्स किंवा ऑफर्स देत असाल तर लॉंग टर्ममध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाला खड्ड्यात घालत आहात हे नक्की. डिस्काउंट्समुळे सेल वाढतो का, तर नक्कीच वाढतो. पण तो डिस्काउंट्स देताना तो माझ्या व्यवसायाला अपायकारक तर होत नाही ना, ह्याची खात्री करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर मी दुसरी टेस्ट त्यांना सजेस्ट केली, ती म्हणजे कॅश फ्लो टेस्ट. बऱ्याचदा काय होतं की बरेचसे व्यवसाय प्रॉफिटेबल असतात, कागदावर चांगला नफा दिसत असतो, पण ऍक्च्युअल कॅश व्यवसायामध्ये कमीच फ्लो होत असते. आपण असं म्हणू शकतो की कॅश म्हणजे व्यवसायाचं ब्लड असतं. जसं की आपल्या शरीरात ब्लड नेहमी सर्क्युलेट होत राहणं गरजेचं आहे, तसंच आपल्या व्यवसायामध्ये कॅश सर्क्युलेट होत राहणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या ट्रेडिंगचा व्यवसाय करतोय, मी ह्या वर्षामध्ये जर 10 कोटी रुपयाचा माल विकला आणि त्यामध्ये माझा एक 50 लाख रुपये फॉर एक्झाम्पल प्रॉफिट राहिला आणि तो सगळाच पैसा जर माझ्या कस्टमरकडे अडकून राहत असेल प्रत्येक वेळी आणि माझ्याकडे ऍक्च्युअली येतच नसेल, तर माझा व्यवसाय किती वेळ तग धरू शकेल बरं? थोडे दिवस तुम्ही तुमच्या खिशातले पैसे घालून व्यवसाय चालवाल, अजून थोडे दिवस चालवाल, अजून थोडे दिवस चालवाल, पण एक वेळ अशी येईल की कॅशच्या कमतरतेमुळे तुम्हाला व्यवसाय बंद करायला लागेल. त्यामुळे नेहमी व्यवसायाचं अनालिसिस करताना आपल्याकडे प्रॉफिट येतो का जेवढं बघणं गरजेचं आहे, तेवढंच कॅश पण जनरेट होते का हे पण बघणं गरजेचं आहे. मग ही टेस्ट कशी करायची, तर त्यासाठी पण मी त्यांना 4 प्रश्न सांगितले. हे 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, त्याचे उत्तर पॉझिटिव्ह येतात का निगेटिव्ह येतात चेक करा. त्यातला पहिला प्रश्न होता की महिन्याअखेरीस तुमच्या बँकेत सफिशियंट बॅलन्स शिल्लक राहतो का? ह्या महिन्यात माझ्या अकाउंटमध्ये 50 लाख आले, 50 लाख गेले, कॅश शिल्लक राहिलीच नाही. असं जर सारखंच होत असेल तर ह्याचा अर्थ तुमच्या बिझनेसमधले पैसे कुठंतरी ब्लॉक व्हायला लागलेत. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीवर थोडासा विचार करण्याची गरज आहे. बिझनेसमध्ये पैसे शिल्लक राहणं हे चांगलं पॉझिटिव्ह साईन असतं. दुसरी गोष्ट काय आहे की तुमचे ग्राहक वेळेत पैसे देतात का चेक करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं व्यवसाय की सेल वाढावा म्हणून आपण बऱ्याचदा उधारीवर माल द्यायला सुरुवात करतो. बरेच व्यावसायिक मलाही म्हटले त्याच्या आधी की सर उधारीवर दिल्याशिवाय व्यवसायच करता येत नाही. काही अंशी बरोबर पण आहे, मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं चालावं लागतं त्या पद्धतीनं चालावंच लागतं. पण डोळे झाकून उधारी देणं हा काय योग्य पर्याय नाही आहे. उधारी देताना विचार करून उधारी दिली पाहिजे. कुणाला उधार द्यायचं, किती रकमेचं द्यायचं, उधारी किती दिवसाची द्यायची, ह्या गोष्टींचा विचार करून जर आपण उधारी दिली तर आपला व्यवसाय पॉझिटिव्हली चालेल. अदरवाईज आपल्या व्यवसायामध्ये अडचणी यायला सुरुवात होईल लवकरच. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मोठा कुठलाही खर्च करण्यापूर्वी तुम्ही विचार करता का? त्याचं तुमचं प्री प्लॅनिंग असतं का? जर व्यवसायामध्ये असं होत असेल की तुम्ही कुठलाही मोठा खर्च करण्यापूर्वी विचार करत नसाल, अचानक कुठलीही गोष्ट खरेदी करत असाल, अचानक कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असाल व्यवसायामध्ये, तर लॉंग टर्ममध्ये ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रासच होणार आहे.
का तर तुम्ही व्यवसायातलं वर्किंग कॅपिटल जर अशा एखाद्या इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च केलं तर तुम्हाला व्यवसाय करणं अडचणीचं नक्कीच होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न मी त्यांना सांगितला तो म्हणजे विक्री असूनही पैसे अडकतात का? बऱ्याचदा काय होतं की आपली विक्री सफिशियंट असते. मी म्हणतो मागच्या वर्षी माझे एवढा सेल झालेला, ह्या वर्षी माझा एवढा सेल झाला. पण सेल झाला याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे पैसे आले ऍक्च्युली. सेल झालेले पैसे ऍक्च्युली तुमच्याकडे आले का हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे. जर आपल्याकडे सेल झालेल्या वस्तूंचे पैसे वेळेत येत नसतील तर लॉंग टर्म मध्ये आपल्या बिझनेसमध्ये कॅश क्रंच यायला चालू होईल आणि आपल्याला व्यवसाय करणं फार अवघड होऊन जाईल. तर ह्याचे उपाय काय? तर पहिली गोष्ट तर तुमच्याकडे 6 महिन्याचं बजेट असणं गरजेचं आहे. पुढच्या 6 महिन्यात पैसे कसे येतील आणि कुठं खर्च होतील हे तुमच्याकडे प्री प्लॅन्ड असणं गरजेचं आहे. असं म्हणत नाही की मी तुम्ही जसं ठरवाल तसंच एक्झॅक्टली होईल, थोडंफार फरक पडेल, पण तुम्हाला एक गाईडलाईन तयार असणं गरजेचं आहे पुढच्या 6 महिन्याची की कुठून पैसे येणार आणि कुठं मी खर्च करणार. दुसरा पॉईंट आहे की उधारीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की उधार देऊ नये. उधारी देताना कशा पद्धतीनं द्यायची, किती द्यायची, कुणाला द्यायची ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कधी कधी तुम्हाला स्ट्रिक्ट ॲक्शन्स घ्यायला लागतील. काही कस्टमरना तुम्हाला सांगायला लागेल की तुम्हाला उधार नाही मिळणार, त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स बघता. फॉर एक्झाम्पल माझा एखादा कस्टमर आहे की ज्यानं गेले 5 वर्ष मला नेहमीच उधारी देताना त्रास दिलाय. तर आता मी त्याला परत उधारी द्यायची का हा विचार करण्यासारखा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न येतो तो म्हणजे आपत्कालीन निधी तुमच्याकडे आहे का? मी त्यांना सजेस्ट असं केलं की तुमच्या व्यवसायामध्ये जर काय अडचण आली तर किमान पुढचे 6 महिने तुम्हाला व्यवसाय बंद करायची वेळ येणार नाही. एवढे तरी फंड्स तुमच्याकडे शिल्लकमध्ये आहेत का ह्याची पहिल्यांदा खात्री करून घ्या. जर ते नसेल तर ते फंड्स क्रिएट करायचा प्रयत्न करा. त्यानंतरचा पॉईंट येतो तो म्हणजे मोठे खर्च हे नियोजनानं करा. नियोजनानं करायपूर्वी कुठल्या तरी एक्सपर्टचा सल्ला घ्या. कुठलाही फॉर एक्झाम्पल तुमची फॅक्टरी आहे एक आणि तुम्हाला दुसरी फॅक्टरी सुरू करायची आहे. तर एकदम इम्पल्स डिसिजन घ्यायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉपर नियोजन करून दुसऱ्या फॅक्टरीचं प्रॉपर प्लॅनिंग करून तिथं पैसे कसे येणार, कुठून आपण पैसे आणणार, कसे इन्व्हेस्ट करणार, त्यातून नफा कसा मिळणार याचं प्रॉपर प्लॅनिंग करून मगच त्या डिसिजनकडे जावं. तिसरी टेस्ट मी त्यांना सजेस्ट केली ती म्हणजे सेल्स स्टॅबिलिटी टेस्ट. थोडक्यात ही टेस्ट काय आहे की तुमची जी विक्री होते ती सातत्यानं वाढत राहते का? बऱ्याच केसेसमध्ये मी असं बघितलं आजपर्यंत की गेल्या 10 वर्षापूर्वी पण त्यांचा टर्नओव्हर 1 कोटी होता आणि आज पण जवळपास तेवढाच दिसतो. एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की गेल्या 10 वर्षापूर्वी 1 कोटीची जी किंमत होती तीच किंमत आज आहे का बरं? तर नक्कीच नाही. जर तुमच्या व्यवसायामध्ये जर हा टर्नओव्हर तुमचा कंटिन्युअस वाढत नसेल तर तुम्हाला थोडासा विचार करण्याची गरज आहे त्यामध्ये. सेलमध्ये जर फार मोठे चढ उतार होत असतील तर तोही थोडा विचार करण्याची गोष्ट आहे. एखाद्या महिन्यामध्ये सेल जास्त होतो, एखाद्या महिन्यामध्ये सेल्स अगदीच कमी होतो. एकदम जर इनस्टॅबिलिटी असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो व्यवसायातनं आणि प्रॉपर प्लॅनिंग करणं पण अडचणीचं होतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या महिन्यामध्ये अचानकच कस्टमरच्या ऑर्डर्स आल्या आणि एखाद्या महिन्यामध्ये काहीच ऑर्डर नाही आहे तर तुम्ही प्लॅनिंग कसं करणार? माल किती खरेदी करायचा, किती स्टॉक करून ठेवायचा, ह्या गोष्टींचं प्लॅनिंग तसं कठीण होऊन जातं. त्यामुळं ही टेस्ट करायसाठी मी त्यांना 4 पुन्हा पॉईंट सांगितले. ते 4 पॉईंट काय होते आपण थोडंसं डिस्कस करूया. पहिला पॉईंट होता तो म्हणजे महिनागणिक तुमच्या विक्रीमध्ये वाढ होते का? काही वेळा काय होतं की बऱ्याच दिवसापासून आपल्या विक्रीचा पॅटर्न चेंजच होत नाहीये. म्हणजे एकसारखंच कंटिन्युअस विक्री आहे. मागल्या महिन्यात 10 लाख झाली, ह्या महिन्यात 10 लाख झाली. त्यामध्ये काही वाढच दिसत नाहीये. वरवर बघता हे थोडंसं सॅटिस्फॅक्टरी वाटतं की ठीक आहे की जेवढं काल झालेला तेवढा आज टर्नओव्हर झाला, ठीक आहे. पण पैशाची जी घटती किंमत आहे ते जर बघितलं आपण तर काल जे 10 लाखाची किंमत होती ती आज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस तुमच्या सेलमध्ये वाढ दिसणं गरजेचं. दुसरा पॉईंट मी त्यांना सांगितला की जर तुमचा सेल हा सीझनल आहे की पूर्ण वर्षभरात होतो. जर सीझनल सेल असेल तर आपल्याला इतर सीझनमध्ये ज्यामध्ये आपला पीक सीझन नसतो त्यामध्ये काय करायचं ह्याच्यावरही विचार करण्याची गरज आहे. तिसरा पॉईंट त्यांना सांगितला की ऑफ सीझन मध्ये तुमच्याकडे असे काही पर्याय आहेत का की जो तुमचा वेळ तिथं निघून जाईल. बऱ्याचदा काय होतं की सीझन मध्ये आपल्याला वेळही मिळत नाही, एवढा सेल असतो. ऑफ सीझन मध्ये आपल्याकडे काहीच नसतं. तर त्यावेळी आपण असे काही मार्ग तयार करून ठेवलेत का हे पण बघणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉईंट येतो तो म्हणजे विक्री जर घटलीच उद्या तर ते मिटिगेट करायचे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत का? काही व्यवसायामध्ये काय होतं की सेल अचानक घटतो, कशाहीमुळे घटू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कापड व्यवसायामध्ये आहात
ट्रेंड चेंज झाला अचानक. तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या पॅन्टचा व्यवसाय करत होता आणि तो ट्रेंडच चेंज झाला अचानक. लोक वेगळ्याच पद्धतीच्या पॅन्ट्स यूज करायला लागले. तर तुमचा सेल अचानक कमी होऊ शकतो अशा केसमध्ये. तर तुमच्याकडे असं जर काही सिच्युएशन आली तर तो हँडल करायची काही पर्यायी व्यवस्था आहे का, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. ह्या 4 पॉईंटवर जर विचार केला तर त्याचे उत्तर जर पॉझिटिव्ह येत असतील तर ठीक आहे, आपण म्हणू शकतो की व्यवसायामध्ये काही रिस्क वाटत नाही. पण जर यांची उत्तरं निगेटिव्ह येत असतील तर मात्र त्याचा आपल्याला विचार करायची गरज आहे. तर असं काय होतच असेल फॉर एक्झाम्पल की ह्या प्रश्नांची उत्तरं निगेटिव्ह यायलाच लागलेत, तर याच्यावर उपाय काय करता येतील? तर पहिला उपाय करता येईल की उत्पादन आणि सेवांमध्ये विविधता ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल काय, की मी एकाच प्रकारच्या वस्तूंचा व्यापार किंवा एकाच प्रकारच्या सेवांचा व्यवसाय करायला लागलो आणि त्या वस्तूची किंवा त्या सेवेची डिमांड मार्केटमध्ये कमी झाली तर माझ्या व्यवसायामध्ये मेजर इम्पॅक्ट येऊ शकतो, की जो येणं व्यवसायाच्या दृष्टीनं लॉंग टर्मसाठी चांगलं नाही आहे. दुसरा पॉइंट आहे की ग्राहकांशी तुम्हाला सातत्यानं संवाद ठेवायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की ग्रामीण भागात बघितलं तर आपण आपल्या ग्राहकांशी टचमध्येच असत नाही. ग्राहक येतो, वस्तू किंवा सेवा घेतो, निघून जातो. त्यानंतर आपण त्यांच्याशी कधी टचमध्येच राहत नाही. तर आपण ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आपण ग्राहकांच्या लक्षात राहिलो पाहिजे. त्यासाठी लक्षात राहायसाठी काय केलं पाहिजे, तर आपण त्यांच्या टचमध्ये असायला पाहिजे. साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा सण आला, एखादा मेसेज द्या आपल्या क्लायंट्सना किंवा आपल्या कस्टमर्सना. एखादी ऑफर्स असेल तर त्यांना स्वतःहून कळवा की आमच्याकडे ही ऑफर सुरू झाली. लोकांची कनेक्टमध्ये तुम्ही राहिला तर तुमचे ग्राहक वाढतील. तिसरा पॉइंट त्यामध्ये आहे की सबस्क्रिप्शन मॉडेल्स वापरता येतात का चेक करा. हा ट्रेडिंगमध्ये नाही यूज करता येणार, पण सेवा व्यवसायांमध्ये हा आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉम्प्युटरच्या मेंटेनन्सचं काम करता, तर तुम्ही असं करू शकता की वर्षभराचं एखाद्या कस्टमर बरोबर कॉन्ट्रॅक्ट करू शकता की वर्षभर तुम्हाला ज्या काही सेवा लागतील त्या मी पुरवेन आणि त्याबद्दल हे पॅकेज माझं एवढी किंमत आहे याची. ह्यामुळं काय होईल की जेव्हा तुमचा कम्प्युटरचा सेल कमी असेल त्यावेळी सेवांमधून तुम्हाला त्या कुठंतरी तो म्हणजे जो बॅकलॉग राहतोय तो भरून निघेल. त्यानंतरचा पॉइंट आहे की कस्टमरचा डेटा मेंटेन करा. कस्टमरचे खरेदी करायचे पॅटर्न काय आहेत, कोण किती रुपयाची खरेदी करतो, कोण कुठल्या पद्धतीची खरेदी करतो, हे तुम्हाला मंदीच्या काळात ह्या डेटाचा चांगला उपयोग होईल. मगाशी म्हटलं तसं जर पीक सीझनमध्ये कस्टमर तर स्वतःच येत असतो आपल्याकडे, पण मंदीच्या काळात कोण येत नाही ना. त्यावेळी काय करायला लागेल, आपला डेटा वापरून आपल्यालाच कस्टमरपर्यंत पोहोचायला लागेल. त्यावेळी आपल्याकडे जर एखादी ऑफर असेल तर आपण स्वतःहून कस्टमरला कळवायला लागेल की बाबा आमच्याकडे ही ऑफर आहे, तुम्ही येऊन भेट देऊन जा. ह्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी केल्या तर ह्या सगळ्या रिस्क आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येतील. त्यानंतर चौथी टेस्ट मी त्यांना सजेस्ट केली, ती म्हणजे कस्टमर डिपेंडन्सी टेस्ट. कस्टमर डिपेंडन्सी टेस्ट म्हणजे नेमकं काय आहे, तर फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊन समजूया की एक व्यवसाय आहे आणि त्याचे फक्त 4च मोठे कस्टमर आहेत. त्याच्या पलीकडे त्याच्याकडे कस्टमरच नाही आहेत. तर ह्या केसमध्ये एक रिस्क काय होते की ते 4 कस्टमरने जर तुमच्याकडे जर दुर्लक्ष करायला चालू केलं, तुमच्याकडून माल खरेदी करायचा बंद केला तर तुमच्या व्यवसायामध्ये मेजर इम्पॅक्ट येऊ शकतो. त्यामुळं ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. एकदा बघायला पाहिजे की आपला व्यवसाय खूप लोकांच्यावर डिपेंडंट आहे की फार कमी लोकांच्यावर डिपेंडंट आहे. जेवढे कमी लोक असतील ज्यांच्यावर तुमची डिपेंडन्सी असेल तेवढी रिस्क तुमची वाढेल. तरी टेस्ट करायसाठी परत मी त्यांना काही पॉईंट सांगितले की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःकडून घ्यायला पाहिजेत. तर ते पॉईंट असे होते थोडक्यात. महसुलाचा मोठा वाटा जर 1-2 कस्टमरकडून येतो का? फॉर एक्झाम्पल तुमचा सेल टोटल 1 कोटी रुपये आहे वर्षाचा आणि त्यातले 90 लाख रुपये तर 2च कस्टमरकडून येतात. यात मेजर रिस्क सगळ्यांनाच लक्षात येईल की जर हे 2 कस्टमर जर माझ्याकडून निघून गेले तर माझ्या व्यवसायाची अवस्था काय होईल. त्यामुळं आपला व्यवसाय करताना कितपत आपण किती कस्टमरवर डिपेंड राहायचं ह्याचा विचार करणं खरंच गरजेची गोष्ट आहे. दुसरा पॉइंट येतो, जर आपला मोठा एखादा ग्राहक गेला तर बाकी आपले ग्राहक असे आहेत का की ज्याच्यावर आपला व्यवसाय सर्व्हाइव्ह करू शकतो. हे बघणं का गरजेचं आहे की कस्टमरला आपण बांधून ठेवू शकत नाही. कधी असं होऊ शकतं की एखादा कस्टमर किती आपण चांगली सर्व्हिस दिली, आपण कितीही चांगला माल प्रोव्हाइड केला तर कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी आपला कस्टमर तुटू शकतो, पॉसिबिलिटी आहे. तर त्यावेळी आपला व्यवसाय त्या कस्टमरवर डिपेंडंट नसता आपल्या बाकीच्या कस्टमरवर सर्व्हाइव्ह करू शकतो का, हे बघणं गरजेचं आहे. जर नसेल करत तर आपण आत्ताच विचार करून आपले बाकीचे कस्टमर वाढवायचे प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून अशी काही वेळ आली तर आपल्याला आपला व्यवसाय बंद करायची वेळ येणार नाही.
तिसरा पॉइंट होता तो म्हणजे नवीन नवीन ग्राहक मिळवायसाठी तुम्ही कंटिन्यूअस प्रयत्न करता का? बऱ्याचदा काय होतं, की आपण काय करतो, की एकदा एक ठराविक लेव्हलपर्यंत व्यवसाय गेला, की नवीन ग्राहक मिळवायचा प्रयत्नच करत नाही. त्याच ग्राहकांना आपण रिपीट माल विकत असतो. ह्यात काही गैर नाही आहे. पण प्रत्येक वेळी त्याच ग्राहकांच्यावर डिपेंडंट राहणं हे थोडंसं व्यावसायिकदृष्ट्या रिस्की असतं. त्यामुळे काय करायला पाहिजे, की रोज आपल्याला नवीन ग्राहक कसे मिळतील ह्याचा आपण प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. चौथा प्रश्न मी त्यांना सजेस्ट केला तो म्हणजे एकाच सेवेवर किंवा एकाच वस्तूवर तुमचा व्यवसाय डिपेंड आहे का? फॉर एक्झाम्पल मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी जर एकाच सर्व्हिसवर डिपेंड राहत असेल, फॉर एक्झाम्पल जीएसटी रिटर्न फायलिंग, ही एकच सर्व्हिस असेल की ज्याच्यावर माझी पूर्ण सर्व्हिस डिपेंडंट आहे. तर उद्या फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटने काहीतरी रूल आणला आणि एकच ती सेवाच बंद करून टाकली, की म्हटलं की उद्यापासून जीएसटी रिटर्न फाईल करणंच गरजेचं नाही आहे. तर मी काय करायचं? मी एकाच सेवेवर डिपेंडंट होतो. त्यामुळे काय करायला पाहिजे, की प्रत्येकानं आपल्या व्यवसायामध्ये बऱ्याचशा वस्तू आणि बऱ्याचशा सेवा असतील, की जेणेकरून एका कुठल्या तर सेक्टरमध्ये प्रॉब्लेम आला, तर बाकीच्या सेक्टरला प्रॉब्लेम येणार नाही, ह्याची काळजी घेतली जाईल. तर असं जर काय होतच असेल, फॉर एक्झाम्पल ह्या 4 प्रश्नांपैकी कुठल्या प्रश्नांची उत्तरं निगेटिव्ह होतच असतील, तर ते सुधारण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत? तर पहिला उपाय आहे, की नवीन बाजारपेठ आणि नवीन ग्राहक तुम्हाला कंटिन्यू शोधत राहायला लागेल. फॉर एक्झाम्पल मी इस्लामपूरमध्ये काम करतो. तर मला कोल्हापूरमध्ये माझं काम कसं वाढवता येईल, सांगलीमध्ये माझं काम कसं वाढवता येईल, पुण्यामध्ये माझं काम कसं वाढवता येईल, हे कंटिन्युअस नवीन बाजारपेठांचा शोध घेत राहणं गरजेचं आहे. नवीन ग्राहक शोधायला पाहिजेत. माझ्याकडे जर आता 500 क्लायंट असतील, तर मी बघायला पाहिजे, की बाबा अजून 10 क्लायंट माझे पुढच्या वर्षी कसे वाढतील, अजून 20 क्लायंट माझे कसे वाढतील. तर कंटिन्युअस तुम्ही नवीन बाजारपेठा आणि नवीन ग्राहकांच्या शोधात असायला पाहिजे. दुसरा पॉइंट काय आहे, की सर्व लहान-मोठ्या ग्राहकांना तुम्ही वेळ दिला पाहिजे. असं म्हणत नाही, की सगळ्यांना सारखा वेळ दिला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल तुमच्या व्यवसायामध्ये 2 मोठे कस्टमर आहेत आणि एक 25 छोटे कस्टमर आहेत. बऱ्याचदा काय होतं, व्यावसायिक ह्या फक्त 2 मोठ्या कस्टमरवर एवढं लक्ष देतात, की बाकीच्या राहिलेल्या 25 कस्टमरवर लक्षच नसतं. असं न करता ह्यामुळे काय होऊ शकतं, की ते छोटे कस्टमर आपले नाराज होऊ शकतात आणि ते आपल्याकडून बाजूला जायची शक्यता असते. इन केस हे मोठे कस्टमरने जर आपल्याकडे पाठ फिरवली, तर आपला व्यवसाय फार अडचणीत येऊ शकतो. कारण मोठे कस्टमर गेले, छोटे कस्टमर आपल्याशी सॅटिस्फाईड नाही आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, की मोठ्या कस्टमरकडे तर लक्ष दिलंच पाहिजे. त्याचबरोबर आपले छोटे कस्टमरही नाराज होणार नाहीत ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करणं गरजेचं आहे, की जर तुम्ही सेवा व्यवसायात असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असाल, तर आपल्या कस्टमरशी लाँग टर्म करार करता येतात का बघणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर पेन मॅन्युफॅक्चर करतो, तर मी अशा काही लोकांशी करार करायला पाहिजेत, मोठ्या व्यापाऱ्यांशी, की तुम्ही कंटिन्यूअस इथून पुढे 2 वर्ष माझ्याकडून माल खरेदी कराल. त्या बदल्यात त्यांना थोडासा डिस्काउंट द्यायला लागला तरी परवडलं. पण त्यामुळे काय होऊ शकते, की 2 वर्ष तरी माझ्या डोक्यात फिक्स राहील, की माझ्याकडून एवढा माल सेल होणारच आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, की आपल्या कस्टमरचा विश्वास आपल्यावर जास्तीत जास्त कसा राहील आणि आपले संबंध आपल्या कस्टमरशी कसे चांगले राहतील, ह्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे, की जेणेकरून वाईट फेजमध्ये आपले कस्टमर आपल्याला सोडून जाणार नाहीत. त्यानंतरची 5वी टेस्ट मी त्यांना सजेस्ट केली, ती म्हणजे डेट फिटनेस टेस्ट किंवा लोन फिटनेस टेस्ट. बऱ्याचदा काय होतं, की एखाद्या व्यवसायामध्ये कर्ज एवढं वाढतं, की त्या व्यवसायाला पेलायच्या पलीकडे जातं. असं म्हटलं जातं, की कर्ज हे प्रत्येक व्यवसायाला इंधनाचं काम करतं, फ्युएलसारखं काम करतं. जर तुम्ही कर्ज घेतलात, तर तुमचं व्यवसाय वाढायचं प्रमाणही त्या पद्धतीने वाढतं. कारण तुम्ही कर्ज घेऊन नवीन मशिनरी आणता, वर्किंग कॅपिटलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता. त्यामुळे तुमचा व्यवसाय अजून जास्त इफिशियंट होतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस ग्रो व्हायला मदत होते. पण ह्याचं उलटं पण होतं कधी-कधी. जर एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त तुमचे कर्ज वाढले, तर ते कर्ज हे तुमच्या व्यवसायासाठी ओझं तयार होतं आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय हा डबघाईला यायला चालू होतं. तर हे कसं चेक करायचं त्याबद्दलही मी एक 3-4 त्यांना पॉइंट सांगितले. ते मी इथं लिस्ट करून आणले. ते तुम्हाला मी शेअर करतो. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे कर्जाचा भार वार्षिक नफ्याच्या तुलनेत जास्त आहे का चेक करायला पाहिजे. म्हणजे दरवर्षी माझा व्यवसाय किती होतो, माझं कर्ज किती आहे, त्याचं व्याज किती आहे आणि त्याचे हप्ते किती जातात. हे कुठं असं तरी होत नाही ना, की बाबा हे माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जायला लागलंय. दुसरा पॉइंट बघणं गरजेचं आहे तो म्हणजे व्याज भरणं किंवा हप्ते भरणं आपल्याला जड जाते का? जर तुमचे हप्ते बाउन्स होत असतील किंवा वेळेत हप्ते आपल्याला भरणं पॉसिबल होत नसेल, तर हा एक असा साईन म्हणून आपण ट्रीट करू शकतो, की आपल्या व्यवसायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलाय, की त्यामुळे आपल्याला हप्ते भरणं पॉसिबल होत नाहीये. तिसरा पॉइंट होता, की तुम्ही जी काही तुमच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट केली
त्याच्यावरनं तुम्हाला जो काही रिटर्न मिळतोय, फॉर एक्झाम्पल मी माझ्या व्यवसायात 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेत. त्याच्यावरून मला 10% रिटर्न मिळतोय, म्हणजे दरवर्षी मला 10 लाख रुपये प्रॉफिट राहतोय. तो माझ्या व्याजदरापेक्षा कमी तर नाही आहे ना. जो काय माझ्या बँकेचा व्याजदर आहे त्याच्यापेक्षा माझा रिटर्नचा रेट हा नेहमी जास्त असायला पाहिजे. जर माझं व्याज हा माझ्या प्रॉफिटपेक्षा जास्त असेल तर मी व्यवसाय कसा करू शकणार? त्यानंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेता का? बऱ्याचदा काय होतं, हे व्यवसायामध्ये हे व्हीसीएस सर्कल म्हटलं जातं त्याला, की एक कर्ज आपण घेतो, ते परतफेड करता येत नाही म्हणून आपण ते फेडण्यासाठी दुसरं घेतो, ते फेडण्यासाठी तिसरं घेतो आणि एका दुष्टचक्रात आपण अडकत जातो. हे एकदा चेक करणं गरजेचं आहे, की आपल्याला अशी कधी वेळ येते का, की एक आपण कर्ज घेतलंय आणि ते कर्ज परतफेड करता येत नाही म्हणून आपण दुसरं कर्ज घेऊन ते कर्ज फेडायला लागलोय. तर असं काय असेल तर तो आपल्यासाठी एक रेड फ्लॅग समजायला पाहिजे. असं काय होत असेल तर त्याच्यावर उपाय काय करायचे? तर पहिली गोष्ट तर समजून घ्यायला पाहिजे, की कर्ज घेण्यापूर्वी ते कर्ज आपण कशासाठी वापरणार आहे, किती दिवसात परतफेड करणार आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याजवळ पूर्ण गणित असणं गरजेचं आहे. बरेचसे लोक काय करतात, की कर्ज घेतात, मात्र ते कसं परतफेड करणार ह्याचं गणितच त्यांच्याकडे नसतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कर्ज घ्यायच्या आधी ते कर्ज फिटणार कसं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, गरजेपुरतंच कर्ज घेतलं पाहिजे. बरेच व्यावसायिक काय करतात, की गरज आहे 50 लाख रुपयाची आणि घेतले कर्ज 1 कोटी रुपये. अशा केसमध्ये काय होणार, की तुमच्या व्यवसायाची कॅपॅसिटीच आहे 50 लाख रुपयाची. तुम्ही कर्ज जर 1 कोटी घेतलं तर त्याचं बर्डन तुम्हाला कधीतरी असह्य होणार आणि तुमचा व्यवसाय फार प्रॉब्लेममध्ये यायची शक्यता आहे. त्यानंतरचा पॉइंट काय आहे, की व्याजदर कमी करता येतात का प्रयत्न करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया, की मी माझ्या फॅक्टरीसाठी एका कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज घेतलंय, ज्याचा व्याजदर 14% आहे फॉर एक्झाम्पल. तर मी नेहमी सर्चमध्ये राहायला पाहिजे, की कुठली बँक मला त्याच्यापेक्षा कमी रकमेमध्ये कर्ज देतं का? जर माझ्या चांगल्या कंडिशनवर, माझ्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवर जर एखादी बँक मला कमी रेट ऑफ इंटरेस्टला कर्ज देत असेल, तर मला त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण तो जो वाचलेला तुमचा व्याज आहे, ते तुमच्या नफ्यामध्येच ॲड होणार आहे शेवटी. त्यानंतरचा पॉइंट, की तुम्ही कोणत्या पद्धतीचं कर्ज घेता हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. बऱ्याच व्यावसायिकांना की कर्जाचे प्रकारच माहीत नसतात. मेनली जर बघितलं तर कर्ज 2 प्रकारचे असतात. एक असतं टर्म लोन आणि एक असतं कॅश क्रेडिट. तर टर्म लोन कशासाठी यूज केलं जातं, तर ज्या फिक्स इन्व्हेस्टमेंट्स असतात, फॉर एक्झाम्पल फॅक्टरीची बिल्डिंग बांधायची आहे, मशिनरी आणायच्या, ज्या कायमस्वरूपीच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्यासाठी आपल्याला टर्म लोन घ्यायला लागतं. आणि जे काय आपले वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे माल आणायचा आहे किंवा आपल्या कामगारांचे पगार द्यायचे आहेत, अशा स्वरूपाचे जे खर्च असतात त्यासाठी आपण कॅश क्रेडिट घेत असतो. हे जर कर्ज चुकीच्या पद्धतीचं घेतलं तर, कारण प्रत्येक कर्जाचे वेगवेगळे फायदे तोटे असतात. जर चुकीच्या पद्धतीचं कर्ज तुम्ही सिलेक्ट केलं तर ते तुमच्या व्यवसायासाठी फार काळ चांगली गोष्ट नाही राहणार आहे. त्यानंतरची 6वी टेस्ट आम्ही डिस्कस केली, ती म्हणजे गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस आणि रिस्क टेस्ट. तर ही टेस्ट काय आहे, की प्रत्येक व्यवसायामध्ये वेगवेगळे कायदे लागू असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला जीएसटी कायदा लागू होईल, इन्कम टॅक्स कायदा लागू होईल, फॅक्टरीज ऍक्ट लागू होईल, लेबरचे बरेचसे कायदे लागू होतील. तर ते कायदे वेळेत पाळणं फार गरजेचं असतं. कारण एखादा जर कंप्लायन्स करण्यात आपली मेजर चूक झाली तर गव्हर्नमेंट आपल्यावर खूप मोठा दंड किंवा कदाचित आपला व्यवसाय बंद करायची पण ऑर्डर करू शकते. अशा केसमध्ये आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, की आपण सगळे कायदे नीट पाळतोय का. त्याचबरोबर काय करायला पाहिजे, की आपल्या व्यवसायाचा प्रॉपर विमा आहे का, की जेणेकरून उद्या एखादी रिस्क आली, एखादा भूकंप आला, काय झाला, तर अशा केसमध्ये आपण त्यातून बाहेर पडू शकतोय का. तर ही टेस्ट करायसाठी मी त्यांच्याशी 6 पॉईंट डिस्कस केले. ते 6 पॉईंट थोडेसे असे होते. पहिला पॉईंट होता, की सर्व नोंदण्या तुमच्या ज्या व्यवसायाच्या आहेत त्या अद्ययावत आहेत का चेक करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं शॉप ऍक्ट लायसन आहे, फॅक्टरीज रजिस्ट्रेशन आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन आहे, इन्कम टॅक्स मधले काही रजिस्ट्रेशन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली अपडेट करून घेताय का दरवर्षी, हे पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट होता, इन्कम टॅक्स आणि जीएसटी मधले सगळे नियम तुम्ही पाळताय का. कुठल्याही व्यवसायामध्ये हे 2 कायदे खूप महत्वाचे असतात. जर ह्यामध्ये आपण जर कंटिन्युअस चूक करत असेल तर गव्हर्नमेंट आपल्याला मोठा दंड लावायची शक्यता असते. त्यामुळे आपण हे कायदे जर प्रॉपरली पाळतोय का हे चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉईंट होता, की आपल्या व्यवसायाला जेवढा गरजेचा आहे तेवढा विमा आपण घेतलाय का. बऱ्याचदा आपण आपला पर्सनल विमा घेतो, मी लाईफ इन्शुरन्स घेतो, हेल्थ इन्शुरन्स घेतो, पण आपल्या व्यवसायाचा विमा कधीच घेत नाही.
व्यवसायाचा विमा असतो हेही बऱ्याच लोकांना माहित नाही. त्यामुळे काय करायला पाहिजे, की आपल्याकडं फॅक्टरी असते, मशीन्स असतात, आपल्याकडं माल असतोय, ह्या सगळ्यांचा योग्य विमा घेणं गरजेचं असतं. त्यानंतर काय करायला पाहिजे, की आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये जे कम्प्युटर्स आहेत, त्याचं बॅकअप्स वगैरे आपण प्रॉपर घेतोय का हे बघायला पाहिजे. इन केस काय झालं किंवा कम्प्युटरचा प्रॉब्लेम झाला, तर आपला डेटा कुठून मिळणार? त्यामुळे काय करायला पाहिजे, की आपल्या कम्प्युटर्सचे वेळोवेळी बॅकअप घ्यायला पाहिजे. जे घेतोय का आपण चेक करायला पाहिजे. जर माझ्या कम्प्युटरमधला डेटाच डिलीट झाला, तर मी कुणाला किती पैसे द्यायचे आहेत, कुणाकडून किती यायचे आहेत, हे कळणारच नाही. त्यामुळे आपण हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या व्यवसायासाठी सल्लागार चांगला आहे का चेक करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये बरेचसे सल्लागार लागत असतात. फॉर एक्झाम्पल चार्टर्ड अकाउंटंट लागतात, ॲडव्होकेट लागतात. त्यानंतर जर फार मोठा व्यवसाय असेल तर बरेचसे इतर आणि कन्सल्टंट्स लागतात. त्यामुळं आपण आपल्या व्यवसायाला सुटेबल असा सल्लागार निवडलाय का हे पण बघणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नांची उत्तर जर पॉझिटिव्ह येत असतील तर आपण ठीक म्हणू. पण ह्या प्रश्नांची उत्तरं जर निगेटिव्ह येत असतील तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, कायदेशीर सल्ले घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याच व्यावसायिकांची एक सवय असते, की मला जे योग्य वाटते ते मी करतोय. कुणालाही विचारत नाही. प्रोफेशनलना विचारायचा एक फायदा असतो, की त्यांना आत्ताची सिच्युएशन आणि पुढं काय होऊ शकतं हेही माहीत असतं. त्यामुळे बऱ्याचदा काय करावं, की आपण एखादा डिसिजन घेताना प्रॉपर एखाद्या कन्सल्टंटचा सल्ला घ्यावा. त्यानंतर काय करायला पाहिजे, की आपल्या व्यवसायामधल्या ज्या क्रिटिकल असेट्स आहेत, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, स्टॉक असेल, कामगार असतील, ह्या सगळ्यांचा आपण विमा योग्य घेणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करायला पाहिजे, की आपला जो काही कॉम्प्युटर सिस्टम्स वगैरे आहेत, त्याचे बॅकअप्स घ्यायला पाहिजेत प्रॉपरली. बॅकअप्स पण घेताना काळजी घ्यायला पाहिजे, की मी त्याच कॉम्प्युटरमधला ड्राईव्हमधला बॅकअप घेतला आणि सी ड्राईव्हमध्ये ठेवला. याला बॅकअप म्हणत नाहीत. काय करायला पाहिजे, आपण एखाद्या क्लाउड स्टोरेजवर किंवा एखाद्या हार्ड डिस्कवर बॅकअप घेऊन तो आपल्या फॅक्टरीतही न ठेवता आपण घरी नेऊन बॅकअप ठेवायला पाहिजे, की जेणेकरून एखाद्या वेळेस फॅक्टरीतला माझ्या कॉम्प्युटरलाच प्रॉब्लेम झाला, तर उद्या परत तो मी बॅकअप रिस्टोअर करून माझं काम परत अद्ययावत चालू होईल. त्यानंतर काय करायला पाहिजे, की प्रत्येक गोष्टींसाठी एक चांगला सल्लागार नेमायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल लीगल फॅक्टर्स असतील तुमच्या फॅक्टरीमध्ये काय, तर तुम्ही चांगला ॲडव्होकेट नेमायला पाहिजे. फायनान्शियल मॅटर्ससाठी एक चांगला चार्टर्ड अकाउंटंट नेमायला पाहिजे. लेबर लॉज लागू होत असतील तर लेबर लॉमधला एखादा कन्सल्टंट आपल्याला अपॉइंट करायला पाहिजे. प्रत्येक डोमेनमधला एखादा चांगला सल्लागार आपल्या व्यवसायासाठी आपण नेमणूक करायलाच पाहिजे. त्यानंतरची गोष्ट काय आहे, की सल्लागार तर ठीक आहे, पण व्यवसाय आपण करतोय. आपल्यालाही कायद्यांचं बेसिक ज्ञान असायला पाहिजे. मी असं म्हणत नाही, की सल्लागार एवढं एक्सपर्ट लेव्हलचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. पण बेसिक अंडरस्टँडिंग तर आपल्या व्यवसायाचं आपल्याला असायला पाहिजे, की मला कधी जीएसटी लागतो, कधी भरायचा असतो, किती भरायचा असतो, नाही भरलं तर काय होईल. अशा पद्धतीच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या तर मला माहीत करून घ्यायलाच लागतील. त्यानंतर जी 7वी टेस्ट आम्ही त्यांना सजेस्ट केली, ती म्हणजे बिझनेस रेझिलियन्स टेस्ट. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू, की तुमचा व्यवसाय टिकाऊ आहे का? ही टेस्ट नेमकी काय आहे, की अचानक जर एखादं संकट व्यवसायामध्ये आलं, तर तो व्यवसाय तुमचा त्या संकटावर मात करू शकतोय का? हे आपल्याला चेक करायचं आहे. तर हे का करायची गरज आहे? तर व्यवसायामध्ये अडचणी सांगून येत नाहीत. अचानक काहीही होऊ शकतं. बाजार बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, मार्केटमध्ये बरेचसे ट्रेंड बदलत असतोय. कुठल्याही गोष्टीमुळे आपल्या व्यवसायावर शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म एखादं संकट येऊ शकतं. अशा केसमध्ये आपला व्यवसाय त्यातून तरून जाऊ शकतोय का? हे बघणं फार गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर आपण कोविडचं उदाहरण बघू, की अचानक एखादा रोग आलाच ह्याच्यामध्ये आणि सगळे व्यवसाय ठप्प झाले. अशा केसमध्ये आपला व्यवसाय पुन्हा रिझ्यूम करण्याची आपल्याकडे ताकद आहे का? हे चेक करणं गरजेचं आहे. ही टेस्ट करण्यासाठी काय क्वेश्चन्स विचारायला पाहिजेत? तर त्यामध्ये पहिली गोष्ट होती, की किमान 6 महिने तुमचे खर्च भागवता येतील तेवढं वर्किंग कॅपिटल तुमच्याकडे शिल्लक असतंय का? उद्या अचानक कोविडसारखं एखादं पॅन्डेमिकच आलं आणि व्यवसाय 6 महिने बंद ठेवायला लागला, तर त्यावेळी जे काही फिक्स खर्च होणार आहेत, ते भागवण्या इतपत तरी भांडवल माझ्याकडे असतंय का? दुसरी गोष्ट, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे आहे का? माझ्याकडं, माझ्या व्यवसायाकडं आणि माझ्या टीमकडं. हे बघणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे, की तुमच्याकडं तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त पर्यायी उत्पन्नाचे काही स्रोत आहेत का? असंही होऊ शकतं, की एखाद्या वेळेस की तुम्ही सगळे प्रयत्न केले मात्र तरीही व्यवसाय रिझ्यूम करता आला नाही. त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? असंही होऊ शकतं. अगदीच 1% जरी म्हटलं तरी पॉसिबिलिटी तर आहेच ना. तुम्ही सगळे प्रयत्न केलेत तरीही तुमचा व्यवसाय जर नाही रुटीनवर येऊ शकला, तर तुमच्याकडे तुमचे पर्सनल खर्च आणि तुमच्या फॅमिलीला सस्टेन करण्यासाठी जेवढे लागतील,
तेवढे पैसे मिळवण्या इतपत तर पर्यायी उत्पन्नाची साधनं तुमच्याकडे आहेत का? त्यानंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे मालक जर थोड्या दिवसासाठी हजर नसेल तर तुमचा व्यवसाय चालू शकतो का? फॉर एक्झाम्पल असं घेऊ की मालकाचा एखादा दुर्दैवाने ऍक्सिडेंटच झाला आणि ते 3 महिने ऑफिसला येऊ शकत नाहीत, तर अशा केसमध्ये तुमचा व्यवसाय चालू शकतो का? तर हे बघणं गरजेचं आहे. हा व्यवसाय मालकाशिवाय चालतो का? तर 100% चालतो. बरेच व्यवसाय एवढे स्मार्ट असतात की त्यांनी टीम्स एवढ्या छान तयार केलेल्या असतात की ते हजर नसतील तरीही त्यांचा व्यवसाय थोड्या काळासाठी चालू शकतो. आता ह्या प्रश्नांची उत्तरं जर निगेटिव्ह यायला लागली तर काय करायचं बरं? पहिली गोष्ट, आपत्कालीन फंड तयार करायला पाहिजे. आपण प्रत्येकाने आपल्या व्यवसायाचं थोडंसं अनालिसिस करायला पाहिजे. बघायला पाहिजे की माझ्या व्यवसायाचे मंथली खर्च किती असतात आणि असंही बघायला पाहिजे की अचानक जर एखादी अडचण आली आणि मला 2-4 महिने काही इन्कमच होईना, तर माझा व्यवसाय मी तेवढ्या दिवसासाठी सस्टेन करू शकतोय का? त्यासाठी एक इमर्जन्सी फंड सेपरेट तयार करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की बदल स्वीकारायची मानसिकता ठेवायला पाहिजे. म्हणजे काय? तर पूर्ण जग आपल्या कंट्रोलमध्ये आहे का हो? तर नक्कीच नाही. मार्केटमध्ये बदल होत जाणार, ग्राहक बदलणार, ट्रेंड्स चेंज होणार. आता एआयचंच बघा ना. बरेचशा एआयनं बरेचसे असे जॉब घालवले की जे ह्याच्या आधी खूप खूप चांगले जॉब म्हणून कन्सिडर केले जायचे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. त्यामुळे काय करायला पाहिजे की बदलतं जग जे आहे त्याच्याबरोबर मॅच करण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे आहे का? ते बदल स्वीकारायची मानसिकता माझ्याकडे आहे का? हे बघणं गरजेचं आहे. नसेल आपल्याकडे ते तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे तुमच्या टीममध्ये नेतृत्व गुण आहेत का? मगाशी मी काय म्हटलं की जर एखाद्या व्यावसायिकाच्या मालकाचा ऍक्सिडेंटच झाला तर तुमच्या ऐवजी एखादा तुमच्या टीममध्ये असा व्यक्ती आहे का की 2-3 महिन्यासाठी बा तो तुमचा व्यवसाय ज्या पद्धतीने तुम्ही चालवताय त्याच पद्धतीने चालवू शकेल? अगदी तुमच्यासारखा नाही, किमान 2-3 महिने जोपर्यंत तुम्ही नाही आहात तोपर्यंत तो तुमचा व्यवसाय तरुण तर नेऊ शकेल का? हे बघणं फार गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर 8वी आणि सगळ्यात शेवटची टेस्ट आम्ही त्यांना सजेस्ट केली ती म्हणजे टीम आणि कल्चर टेस्ट. हे काय आहे? तर फॉर एक्झाम्पल आजकाल अशी परिस्थिती आहे की एकटा व्यवसाय करू शकत नाही. एकटा व्यवसाय करायला लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक व्यवसायाला त्याच्या त्याच्या टीम्स गरजेच्या आहेत. चांगली लोक सोबत असतील तरच आपण चांगल्या गतीने व्यवसाय करू शकतो. व्यवसाय पार पुढे न्यायचा असेल तर तुम्ही एकट्यावर डिपेंडंट राहून चालत नाही. तुम्हाला तशीच चांगली आणि मोटिवेटेड टीम असणं गरजेचं आहे. तर तुमची टीम ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणारी आहे का? ती मोटिवेटेड आहे का? आणि त्यांचं थिंकिंग आपल्या व्यवसायाच्या बद्दल पॉझिटिव्ह आहे का? हे चेक करणं फार गरजेचं आहे. हे चेक करण्यासाठी काही पॉइंट्स मी त्यांना सजेस्ट केले. ते पॉइंट्स थोडेसे आपण डिस्कस करूया. पहिला पॉइंट होता तो म्हणजे टीममध्ये जबाबदारी स्पष्ट आहे का? म्हणजे थोडक्यात कुणी कोणतं काम करायचं आहे हे क्लिअरली डिफाईन्ड आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या ऑफिसमध्ये जर एखादं काम होत असेल तर त्यातला कुठला पार्ट ए करणार, कुठला पार्ट बी करणार, कुठला पार्ट सी करणार आणि कुठला पार्ट डी करणार, हे क्लिअरली डिफाईन्ड असायला पाहिजे. हे नसेल तर काय होतं की एक म्हण आहे, मी आधी म्हणायचो ऑफिसमध्ये की जे काम सगळ्यांचंच आहे ते कुणाचंच नाही. जर रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी जर फिक्स नसेल तर ते काम तेवढं इफेक्टिव्हली कधी होऊ शकत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज डिफाईन्ड आहेत का एकदा चेक करून घ्या. दुसरा पॉइंट होता तो म्हणजे तुमचे कर्मचारी मोटिवेटेड आहेत का? तुमचा स्टाफ जर मोटिवेटेड नसेल तर तो तुमचा व्यवसाय फार पुढे नेण्याच्या काहीच कामाचे नाही. व्यावसायिक फक्त मोटिवेटेड असून चालत नाही, कारण व्यवसाय एकटा चालवत नसतोय. असं म्हणतो मी बऱ्याचदा की व्यवसायाचा मालक हा स्टेअरिंग व्हील असतो फक्त, आणि व्यवसाय ऍक्च्युअल जास्त गतीनं धावण्यासाठी उपयोगी पडणारी इंजिनियर टीम असते. जर टीम तुमची प्रॉपर काम करत नसेल तर स्टेअरिंग व्हील फिरवून काय होणार आहे? त्यामुळे काय करायला पाहिजे की तुमची टीम चांगली मोटिवेटेड आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. तिसरा पॉइंट काय आहे की तुमच्या टीमसाठी तुम्ही स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रोग्राम कंटिन्यूस तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये इम्प्लिमेंट करताय का हे पण बघायला पाहिजे. जग एवढं फास्ट बदलतंय, रोज नवीन नवीन गोष्टी येतात. मग आपल्या टीमला पण त्यावेळी शिकवणं गरजेचं आहे. आज एखादी गोष्ट मी त्यांना शिकवली आणि आयुष्यभर त्याच स्किलवर जो तो काम करत राहिला तर थोड्या दिवसानं त्याची इफिशियन्सी फार कमी होऊन जाईल. त्याच्या मानानं जग फार पुढे गेलेलं असेल आणि तो तिथं नसेल. तो म्हणजे थोडक्यात माझा व्यवसायच आहे ना, कारण तोच माझा व्यवसाय चालवायला लागलाय. सगळी टीम आणि मी मिळून तर माझा व्यवसाय चालवतोय. त्यानंतरचा पॉइंट काय आहे की तुमच्या ऑफिसमध्ये पॉझिटिव्हिटी आहे का? म्हणजे काय तर
तुमच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग करताय का, की प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल निगेटिव्ह थिंकिंग करताय? म्हणजे माझा व्यवसाय असाच आहे, मार्केटमध्ये प्रॉब्लेम्सच आहेत, कस्टमरच चांगले नाही आहेत, स्टाफच चांगला नाही. प्रत्येक गोष्टींची तुम्ही रोज तक्रार करताय का, की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करताय? कुठली गोष्ट जर एखादी बिघडली असेल तर ती सुधारणार कशी ह्याचा प्रयत्न करताय, की त्यासाठी ब्लेम गेम खेळत बसताय? तसंच तुमच्या टीममध्ये हेवेदावे आहेत का? सगळ्यांना एकत्र मिळून काम करायचं आहे ना. ऑफिस म्हणजे किंवा फॅक्टरी म्हणजे काय आहे? सगळ्यांनी एकत्र मिळून एका कॉमन गोलसाठी काम करायचं आहे. जर आपणच एकमेकांच्या मध्ये भांडत किंवा एकमेकांच्या मध्ये जर हेवेदावे करत बसलो, तर आपला जो एंड गोल आहे तो कधीच साध्य होणार नाही. त्यानंतरचा पॉइंट काय येतो, की जर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर निगेटिव्ह आली किंवा ह्यातल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर जर निगेटिव्ह आलं, तर काय करायला पाहिजे? तर त्यातला पहिला पॉइंट येतो, की तुमच्या ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जबाबदाऱ्या नीट वाटून घेतल्या पाहिजेत. म्हणजे कुणाचं काम कुठलं आहे हे आधीच डिफाईन्ड असायला पाहिजे. म्हणजे एखादं काम जर समोर आलं, तर त्यातला कुठला पार्ट मी करायचा आहे आणि कुठला पार्ट एक्स करेल आणि कुठला पार्ट वाय करेल हे आधीच ठरलेलं असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला त्यामध्ये लक्ष घालायला लागणार नाही. आधीच जर ठरवलं असेल, की ही गोष्ट अशी-अशी होणार, तर ती ऑटोमॅटिक व्हायला चालू होईल. जर तुम्ही प्रत्येक वेळी जर कोणी काय करायचं ठरवत बसलात, तर तुमचं स्पीड फार कमी होऊन जाईल. दुसरा पॉइंट काय करायला पाहिजे, की तुमचा जो स्टाफ आहे, त्यांना तुम्ही मोटिव्हेट करत राहायला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजेत. बऱ्याचदा आपण जे काही आपण काम आपल्या स्टाफकडे किंवा आपल्या कामगारांच्याकडे सोपवत असतो, बऱ्याचदा ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. त्यावेळी त्यांची पाठ थोपटणं गरजेचं असतं. त्यांना त्यातून मोटिव्हेशन मिळतं. त्याचबरोबर जर एखादा तुमचा स्टाफ किंवा एखादा तुमचा कामगार जर वेळोवेळी इन्स्ट्रक्शन देऊन काम वेळेत करत नसेल, तर त्याच्यावर म्हणजे योग्य ती कारवाई करणं पण गरजेचं असतं. दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. जो चांगलं काम करतोय त्याला शाबासकीही मिळायला पाहिजे आणि जो वेळोवेळी चुकीचं काम करतोय किंवा जो त्या तुमच्या गोलशी अलाइन होऊन काम करत नाही, त्याच्यावर तुम्हाला कारवाई करायला लागेल. त्यानंतरचा पॉइंट काय येतो, की कौशल्य विकासामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बरेच व्यावसायिक काय करतात, की फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली बरोबर आहे, मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली बरोबर आहे. पण व्यवसायासाठी लागणारे स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच केली नाही. ते स्किल्स दोन्ही प्रकारे येतात. पहिली गोष्ट माझे स्वतःचे स्किल मालक म्हणून आणि माझ्या स्टाफमध्ये मी ते कसे स्किल आणू शकतोय. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. चांगले कोच हायर करायला लागतील, चांगले कोर्सेस आणायला लागतील, चांगले सोर्सेस, चांगले बुक्स त्यांना अवेलेबल करून द्यायला लागतील. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल. त्यानंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे तुमच्या कामगारांशी किंवा तुमच्या स्टाफशी आणि तुमचा चांगलं कम्युनिकेशन आहे का? प्रश्न कम्युनिकेशन करून सुटत असतात. व्यवसायामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात, बरेचसे प्रॉब्लेम्स येत असतात, बऱ्याच गोष्टी अडत असतात. त्यावेळी एक गोष्ट गरजेची असते ती म्हणजे आपण एकमेकांशी संवाद साधून, एकमेकांशी कम्युनिकेट करून त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तुमच्या फॅक्टरीमध्ये असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असेल, कम्युनिकेशनची योग्य पद्धत डिफाईन्ड आहे का हे बघणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो, की बऱ्याच लोकांना असं वाटेल, की हा पुस्तकी पाठ झाला किंवा हे बोलायच्या गोष्टी झाल्या. हे ॲक्चुअली थोडंच असं होतं. तर मी सांगतो म्हणून एकदा हे ट्राय करून बघा. ह्यातून काय साध्य होईल? तर पहिली गोष्ट साध्य होईल ती म्हणजे तुमचा व्यवसाय ॲक्चुअली कुठल्या पोझिशनला आहे, हे तरी तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला हे जर समजलं, की व्यवसायामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचे सोल्युशन कसे तयार करायचे आहेत. मी असं म्हणत नाही, की मी सांगितलेलेच फक्त सोल्युशन्स आहेत. त्याच्यापेक्षा वेगळे सोल्युशनही तुमच्या मनात येऊ शकतात. पण तुमच्या व्यवसायामध्ये नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत? ते जर डायग्नोज नाही झाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डॉक्टरकडे गेलो आणि काय झालंय मला हेच जर समजलं नाही, तर डॉक्टर औषध काय देणार? व्यवसायाच्या बाबतीतही तसंच आहे ना, की व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स तर आहेत. पण नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत त्याचं प्रॉपर डिफाईन जर नाही झालं, तर त्याचे सोल्युशन निघणारच नाहीत. आणि सिम्प्लिसिटीसाठी मी एक काय काम करू शकतोय, ह्या डिस्कशन नंतर जेव्हा हा व्हिडिओ YouTubeला येईल, त्यावेळी एखादी एक्सेल शीटमध्ये हे सगळे पॉइंट्स मी मेन्शन करून डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतोय, की जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर कधी वाटलं, की ह्या पद्धतीने मला माझ्या बिझनेसचं एकदा अनालिसिस करायचं आहे आणि माझ्या व्यवसायाची खरंच हेल्दी आहे का, काय प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा भविष्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतात का, हे मला तपासायचं आहे. तर त्या पॉइंट्सचा हेल्प घेऊन तुम्ही नक्कीच तुमच्या व्यवसायाचा एक चांगला डायग्नोज करू शकताय. धन्यवाद.